ज्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पत्रकार परिषद, ती सुद्धा फलटण तालुक्यामध्ये माय माऊली माता भगिनी, माझी माता, माझी मुलगी, माझी पत्नी, माझ्या सर्व भगिनी या सर्वांच्या समोर साक्षीने करण्याची वेळ आली। त्याचं कारण ज्या पीडित डॉक्टर भगिनींची या तालुक्यामध्ये आत्महत्या झाली, त्यांचा जीव त्या ठिकाणी तळमळला। त्याचं कारण काय असेल? रणजित निंबाळकर कुणाचं कॅरेक्टर असर्शन्स करण्यासाठी इथं आलेलं नाही किंवा कोणा कॅरेक्टरचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथं आलेलं नाही आणि करणारही नाही। तो माझा स्वभावही नाही। त्या बिचाऱ्या माझ्या डॉक्टर भगिनीसाठी माझी सर्वांना विनंती की एक क्षण आपण सगळ्यांनी उभं राहू आणि श्रद्धांजली वाहू। संपूर्ण महाराष्ट्राला दिसून द्या की फलटण तालुका कुठं चुकीचा तालुका नाही। माझी हजारोची जनता आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते। माझ्या डॉक्टर भगिनीला सगळ्याला कळून द्या, त्यांच्या पालकांना कळून द्या, त्यांच्या बंधूला कळून द्या, बीड जिल्ह्याला कळून द्या की त्या डॉक्टर भगिनीच्या आत्महत्यामध्ये आम्हालाही आमचे दुःख आहे, आमची संवेदना त्यांच्या बरोबर आहे। मी श्रद्धांजली या ठिकाणी त्यांना वाहतोय आणि आपण सर्वजण उभं राहिला। आपल्याला खूप खूप धन्यवाद। ओम शांती शांती। प्रथमतः या पत्रकार परिषदेचं स्वरूपाच्या पत्रकार परिषद चालू करण्याच्या पूर्वी पत्रकार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। माझ्या हजारो भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो। माझे सर्व बंधू या ठिकाणी आले, त्यांचे स्वागत करतो। ज्या माझ्या भगिनी सुषमाताई या ठिकाणी आल्या, त्यांनाही आपण निमंत्रण दिलं होतं। त्यांच्याविषयी जरी कोणी अपशब्द वापरले असतील, त्या माझी महाराष्ट्राची भगिनी आहे। मी त्यांची जाहीर व्यासपीठावरून मी त्यांची क्षमा मागतो। तो आपले संस्कार नाहीत, आपली संस्कृती नाही। आपण राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपलं चरित्र हे लोकांचं चरित्र असतं, पब्लिक कॅरेक्टर असतं। लोकांना प्रश्न विचारायचा अधिकार असतो आणि तो कोणालाही आहे। मग हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, याच्यामधून आपण मागं सरावं हा माझा स्वभाव नाही। म्हणून म्हटलं की ज्याला ज्याला आज प्रश्न विचारायचे त्याला कुणाला नाराज करणार नाही। कुणीही चुकीच्या पद्धतीने माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना परवाही मी विनंती केली होती, आजही विनंती करतो। गेले 1 वर्ष झालं आपण एकच घोषणा दिलेली आहे, आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही। रणजित निंबाळकर बदला घेत नाही म्हणून तुम्ही माझ्या बरोबर आहे, चुकीचं वागत नाही म्हणून बरोबर आहे। तालुक्यामधली 60-70% जनता आज बरोबर येण्याचं कारण आपण आपल्यामध्ये बदलाव केलाय आणि म्हणून तालुक्याचा बदलाव होतोय। मुख्यमंत्र्यांचा विश्वास कुठल्या पोलिसांच्या रिपोर्टची आवश्यकता नव्हती। त्यांच्या अंतर्मनाला माहिती होतं हा चुकणार नाही। आयुष्यात जेव्हा जेव्हा मी काम करतो तेव्हा कधी अशा पद्धतीने चुकीची कामं घेऊन ना देवेंद्रजींकडे मी कधी भेटलो। 7 वर्षाचा माझा त्यांचा सहवास आहे। पंतप्रधानांना मी कधी भेटलो नाही। जो भेटलो या मातीच्या कामासाठी भेटलो। रणजित नाईक निंबाळकरला स्वतःसाठी काय पाहिजे म्हणून सुद्धा भेटलो नाही। तुम्ही देवेंद्रजींची याच्यामध्ये साक्ष काढू शकता। मी मातीसाठी पाणी मागेल, नीरा देवघर मागेल, धोंबलकुडी मागेल, प्रशासकीय कार्यालय मागेल, महसूल भवन मागेल, रस्ते मागेल, माझा फलटणच्या साठी जिल्ह्याच्या सुविधा मागेल। आणि माझी मागण्याची क्षमता आणि त्यांची देण्याची क्षमता असल्यामुळं आमचं एक वेगळं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यांच्यावरही माझ्यामुळं लोकांनी त्यांनाही नावं ठेवली। मी त्यांची या ठिकाणी या घटनेमुळं त्यांनाही काही गोष्टीला सहन करावं लागला असेल तर देवेंद्रजींची मी या ठिकाणी मी माफी मागतो। आणि विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या माझ्याविषयी सोशल माध्यमातून ज्या केल्या
त्यांच्याबद्दलची उत्तरं इलेक्ट्रॉनिक याच्यावर देण्याकरता मी माझ्या सहकारी टीमला विनंती करतो. तत्पूर्वी काल या तालुक्याचे आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो. मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं. हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे. तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून? कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून? अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते. तुमच्या कर्तुतींचा पाडा वाचायचा असेल त्याला ही सभा पूर्ण नाही, त्याला पुन्हा यशवंतराव चव्हाण हायस्कूलला जावं लागेल. बरोबर आहे ना? मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो, तत्पूर्वी हा कॉर्डलेस माईक कसा लावायचा कुणीतरी येऊन मला इथं लावा, म्हणजे मलाही त्याच्याबरोबर फिरता येईल. आवाज येतोय? चलो श्री गणेशा. डाईस साईडला घ्यायचा. ओके, खालीच घ्यायचा का? खाली घ्या. हे बरोबर लागले ना? काय तंत्रज्ञान आपल्या सगळ्याला शिकलं पाहिजे. हे पण का बरोबर आहे? चल. स्वराज, मी सगळ्यांचे आरोप वाचणार आहे. दिगंबर आगवणेंच्या विषयीच्या, त्याच्या पत्नीचे आरोप वाचणार आहे. नंदकुमार ननवरे यांच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे. मुकदमांच्या आरोपाच्या विषयी बोलणार आहे. तुमच्या आता ताईच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे. आणि याच्यानंतर पत्रकारांनी कुणी काय विचारलं तर त्याच्याविषयी बोलणार आहे. स्वराज नागरी पतसंस्थेच्या विषयी पहिला आरोप, जी दिगंबर आगवणे यांच्या विषयी त्यांच्या पत्नी त्या नेहमी बोलतात. महिला असल्यामुळे आपण त्यांचा सन्मान ठेवतो आणि मी यापुढेही ठेवत राहणार. माझी एक ऑडिओ क्लिप फिरते, ती तीन वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे. 2 की 3 वर्षापूर्वीची. एक सुद्धा शब्द चुकीचा गेलाय का? ते ऑडिओ क्लिप मध्ये सुद्धा त्यांनी तोडून मोडून वापरली. जेवढं पाहिजे तेवढंच दाखवलंय. मी काय म्हणणं होतं ते दाखवलं नाही, पण त्या माझ्या भगिनीला माहिती नाही की माझ्याकडे पण त्याची क्लिप आहे. ती मी पूर्णपणे आज ऐकवणार आहे. दिगंबर आगवणे यांनी आपण स्वराज पतसंस्थेमधनं त्यांना 1 कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं. 60-70 लाख रुपये त्यांनी फेडल्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाहीर केलं की दिगंबर आगवणेची माझा संबंध तुटला, इथले फलटणचे सगळे पत्रकार या ठिकाणी साक्षीला आहे. मी कारखान्यावर 2-3 दिवसामध्ये बैठक घेऊन सांगितलं होतं की दिगंबर आगवणेला परत जवळ करणार नाही. त्याची कारण आहेत. जो माणूस स्वतःच्या आम्ही ताकदीने लढलो, पण जो पैशासाठी कॉम्प्रोमाइज स्वतःच्यासाठी झाला, म्हणून त्याच्यासाठी आम्ही जाहीर केलं. दरम्यानच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये त्याला स्वराज पतसंस्थे मधून जे कर्ज दिलं होतं त्याच्या हप्त्यासाठी जेव्हा कर्मचारी तिथे गेले, आज भरतो उद्या भरतो, नंतरच्या काळामध्ये त्यांची गरमी वाढायला लागली आणि गरमी वाढायला लागून त्यांनी अॅट्रॉसिटी लावतो शिव्या द्यायला चालू केली. तेव्हाचीही त्यांनी त्यानंतर आपल्या तक्रारीनंतर त्यांनी एक तक्रार SP साहेब यांच्याकडे दाखल केली. याच्यामध्ये म्हणतायत माझे वडील नामदेव आगवणे यांच्यावर 226 कोटी रुपये कर्ज काढले. कुणाच्या सातबाऱ्यावर कर्ज काढलं नव्हतं. 226 कोटी रुपये हे साखर कारखान्यावर कर्ज काढलं होतं.
साखर कारखान्याची मालमत्ता आणि माझी मालमत्ता तारण दिली होती. दिगंबरचे माझे संबंध होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांची आणि बाकीच्यांची साखरवाडीतली मालमत्ता सह तारण दिली होती आणि ती काढून पण दिली होती त्यांना. पण काढून द्यायच्या आतच एकाच ठिकाणी 3 बँकेचे बोजे त्यांनी चढवले आणि तिथून पुढे आमचा वाद चालू झाला. पुढं रणजित नाईक निंबाळकर यांनी 2013 मध्ये रणजित नाईक निंबाळकर चेअरमन यांच्या त्यांची पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांना निवडणूक लढवायची असल्यामुळे सन 2013 मध्ये कर्ज काढले आणि आर्थिक वर्षामध्ये त्यांनी पतसंस्थे सुरवडीमध्ये त्या जमिनीचा वाद चालू असल्यामुळे माझ्यावर बोजा दिसण्यासाठी बोजा चढवला. रणजित निंबाळकर यांनी ती गहाण ठेवून 1 कोटी रुपयाचे कर्ज घेतले. त्या प्रकरणात माझ्या सह्या घेतल्या आणि कारखान्याने 59 लाख रुपये परस्पर भरले. सदर कर्ज प्रकरणात माझ्या सह्या असल्यामुळे रणजित नाईक निंबाळकर पतसंस्थेने 138 ऍक्ट प्रमाणे दावा दाखल केलेला आहे. ही तक्रार दावा दाखल केल्यानंतर आहे. पण ह्यात ते आगवणे काय म्हणतायत की 2013 मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवायचं असल्यामुळं ते कर्ज काढून मी त्यांना दिले. मी माहिती त्यावेळेस घेतली की मला दुसऱ्याचं कर्ज काढून निवडणूक कधी लढवायला लागते, कारण आज सुद्धा महाराष्ट्रामधला सर्वाधिक जास्त टॅक्स भरणारा खासदार म्हणून मी होतो. तरी सुद्धा मी पंचायत समितीतनं दाखला घेतला. काय दाखला? ही दिगंबरची तक्रार आहे की मी कर्ज काढलं आणि त्यांनाच दिलं पंचायत समितीच्या इलेक्शनला. पंचायत समितीने दाखला दिला की 14/3/2012 सालीच निवडणूक झाली, त्या जे पंचायत समितीच्या सदस्य झाल्या होत्या. मग 2013 साली कुठनं निवडणूक काढली दिगंबरनी हे कोणाला कळलं नाही. पण फ्रॉड. त्याच्यानंतर हे त्याच्या पत्नीचे म्हणते ना आम्ही कर्ज काढलं नाही, आमचं हे झालं. हे दिगंबरच्या सह्याचे सगळे नमुने अर्ज पुढे चला. त्याला थकबाकी भरण्याविषयीचं दिलेलं नोटीस, दिलेलं नोटीस त्याच्या जामीनदारांना. त्यानंतर दिगंबर आगवणेंनी आम्हाला पतसंस्थेला परत उत्तर दिलं की दिगंबर आगवणे जे हेडलाईन डार्क केलेले तेच इथे घेतलंय. दिगंबर रोहिदास आगवणे उत्तराने कळवते आपल्या मार्फत 15 जून 2021 मध्ये कर्ज वसुलीचे नोटीस मिळाले. नोटीसीमुळे मला 1 कोटी रुपये रक्कम घेतल्याचे नमूद केले. कर्ज रक्कम 58 लाख रुपये व त्यावर व्याज 46 लाख ही मागणी केली. मी वास्तविक पतसंस्थेकडून वरती नमूद केलेले कर्ज घेतले नव्हते. सादरची रक्कम माझ्या कोणत्याही खात्यावर जमा झाली नव्हती. आपल्या नागरी पतसंस्था मार्फत जमा झालेली नाही, त्यामुळे मी नागरी पतसंस्थेत कर्ज स्वीकारण्याचा संभवच प्रश्नच येत नाही. पुढचा याच्यावर घ्या. 1 कोटी रुपये कर्ज कधीही प्राप्त झाले नाही. माझ्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार नाही. कोऱ्या सह्याच्या ताब्यात असल्यामुळे धनादेशाचा दुरुपयोग करू नये, फौजदारी दावा दाखल करू नये असं दिगंबर आगवणेने म्हणताय. मी सह्याच केलं नाही, मी कर्जच घेतलं नाही. त्यानंतर आम्ही SP ऑफिसला, हे सरकार लक्षात घ्या पत्रकार बंधूंनो, हे सरकार महाविकास आघाडीचं होतं. रणजित निंबाळकरच्या विरुद्ध अनेक अर्ज झाले, 20-25 अर्ज झाले. त्यातला हा पहिला का दुसरा अर्ज असेल. तर त्याच्या वेळेस त्यांचं मॉर्गेज डीड आम्ही त्या ठिकाणी दिलं. हे दिगंबर आगवण्यांचं मॉर्गेज डीड आहे. पुढे चला. हे पैसे कुठं दिले दिगंबर आगवण्यांना? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चेकने दिले आणि दिगंबर आगवणेंनी ते पैसे अशा पद्धतीने चेकने काढून दिले. हे मी म्हणत नाही. रामराजे नाईक निंबाळकर ज्या बँकेचे डायरेक्टर आहेत, त्या डायरेक्टर असणाऱ्या बँकेमध्ये हे चेक दिला होता आणि इथून त्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे काढून दिले होते. मी पैसेच घेतले नाही. आता त्यांच्या खात्यातनं त्यांनी 5 चेकद्वारे पैसे काढून दिले. आम्ही नेऊ शकतो का? पुढं त्या पावत्या बँकेचं स्टेटमेंट आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं. पुढं मग यांनी न्यायालयात आमच्या विरोधात दावा केला. रणजित निंबाळकर संपूर्ण संचालक मंडळ की एक खासदार आहेत, हे ते अमकय तमकय, आणि मग माझ्यावरनं खोटं प्रकरण करतात, न घेता पैसे लादले म्हणून न्यायालयाने चौकशीच्या अंती 156(3) खाली
तक्रार दाखल घेऊन तपास करावा असे आदेश दिले. ह्यांच्या ह्या तक्रारीवर हे दिगंबर अगवणेंची तक्रार की तदनंतर आपापसात संगनमत करून 1 कोटी रुपये तत्काळ मंजूर केले वगैरे वगैरे वगैरे. पुढे घ्या. ही त्यांची दिगंबर अगवणेंची तक्रार आहे. त्याच्यानंतर FIR दाखल झाला संचालक मंडळाच्या विरुद्ध माझ्यासहित. तत्कालीन मी संचालक आता त्यावेळेस नव्हतो, पण त्याच्या आधी संचालक होतो. माझ्यावर FIR दाखल झाला. पुढं नंतर मान्य न्यायालयाने जी चौकशी केली, पोलिसांनी चौकशी नाही केली. पोलिसांना जाब जबाब विचारले आणि जाब जबाबामध्ये न्यायालयाने त्याची B-समरीची ऑर्डर पास केली. काय केली? B-समरी म्हणजे खोटा गुन्हा दिगंबर अगवणेंनी दाखल केलेला आहे आणि त्यांना 183 अंतर्गत त्यांना शिक्षेसाठी ठेवलेलं आहे. आता सुद्धा शिक्षेसाठी ठेवलंय, कधीही शिक्षा लागू शकते. जे पतसंस्थेवर आरोप केले त्याला न्यायालयाने त्याचं मत ऐकलं, आमच्या गुन्हा नोंद करायला लावला, चौकशी केली आणि नंतर B-समरी ऍक्ट. आणि ही तारीख आपण सगळ्यांनी तारीख बघावी. 26/2/22 काहीतरी तारीख आहे. सरकार महाविकास आघाडीचं होतं, देवेंद्रजींचं सरकार नव्हतं. श्रीमंत रामराजे सभापती होते. पुढं ही ऑर्डर आहे. पुढं चला. ठीक आहे. B फायनल ऍक्सेप्टेड, JMFC न्यायालय फलटण. पुढे चला. त्याच वेळेस पोलीस खात्यामध्ये मला 21 वेळा बोलवलं, कारण सरकार त्यांचं होतं. आर्थिक गुन्हे शाखेने माझी चौकशी केली. त्या चौकशीमध्ये गैरअर्जदाराचं म्हणणं, हे आमचं म्हणणं, हे अर्जदाराचं म्हणणं आणि चौकशीतली वस्तुस्थिती काय आहे? अर्जदार यांनी 1 कोटी रुपयाचा RTGS द्वारे घेतलेले आहेत, रक्कम घेतल्याचे मान्य करतात, पण वीज कंपनी कोजन यासाठी दिला अशी उडवाउडवीची रक्कम उत्तर दिली. परंतु तसं न करता वैयक्तिक खात्यावर सदर आयुर ट्रेडर अर्जदार यांना थकीत बिलापोटी वर्ग करून देण्याचे रेकॉर्डर उपलब्ध केले. अर्जदार यांच्या पैशाचा व्यवहार एकमेकाच्या संगनमतीने झाला. गैरजदारांनी पैसे स्वीकारले. कारखान्याच्या बिलापोटी खात्यावर गैरअर्जदारांनी भरले. फौजदारी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. त्यांनी सांगितलं की त्या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं होतं की त्यांनी 65 लाख रुपये बगॅससाठी भरले होते आणि 65 लाखातले फोनवरूनच सांगितलं आम्हाला की तुम्ही, मला काय बगॅस नकोय, कुठनं तरी कर्ज मिळालं होतं, बगॅस नकोय, पैसे 59 लाख रुपये भरा. त्याच्यावर वेगळा आरोप केलता की 59 लाख रुपये माझे परस्पर माझ्या कर्ज खात्यावर भरले, आमच्या नाही त्याच्याच कर्ज खात्यावर भरले होते, तरी सुद्धा आरोप केला होता. तक्रारी. पुढं आता त्यानंतर आरोप केला होता की 7 ते 8 कोटी रुपयाची खोटी बिलं आम्हाला मारली कारखान्याने. त्यांचा 5,72,00,000 रुपयाचा चेक न्यायालयामध्ये भरला होता. 138 प्रमाणे कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा यांच्याकडे उपाधीक्षक आर्थिक गुन्ह्याकडे अर्ज केला की मी बिलं घेतलीच नाही. लास्ट ह्या कॉलम मध्ये आपण वाचू शकता की काय म्हणतायत त्याच्यामध्ये. शेवट एकंदरीत अर्जदारांनी उपस्थित केल्यात मुद्द्यात तथ्य दिसून येत नाही. हे सगळं संक्षिप्त चौकशी झाली. 21 वेळा मला बोलवलं होतं, मी कधी बोललो नाही. पुढं तेच ते म्हणतात की आमच्या जमिनीवर 226 कोटी रुपये कर्ज काढलं. ते पिंपळवाडी इथे सेंट्रल बँक आहे, इथे लास्ट पॅरेग्राफ वाचा. बोजा गरजदार विनंतीनं आर्थिक 19-20 मध्ये चढवला होता. 22 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रेकॉर्डवर प्राप्त आहे. अर्जदार कारखान्याचे व्हाईस चेअरमन भागीदार कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. एकंदरीत अर्जदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यात तथ्य आढळून येत नाही. ह्याच्या वेळेस ही सरकार महाविकास आघाडीचं होतं. चलो आता जे कर्ज आम्ही त्यांना दिलतं ना, ते त्यांच्या विधानसभेला जो फॉर्म भरला होता ना, त्या फॉर्म मध्ये पण उपलब्ध होतं की मी कर्ज दिले किंवा त्यांच्या खात्यावरनं मला 2.5 कोटी रुपये आले. सगळे व्यवहार त्यांच्या विधानसभेच्या फॉर्म मध्ये होते, माझ्याही लोकसभेच्या फॉर्म मध्ये होते. तेच ते म्हटले की पैसेच घेतले नव्हते, मिळालेच नव्हते. तर दिगंबर अगवणेंच्या ऍफिडेव्हिट मध्ये हा 81 लाख रुपये बॅलन्स स्वराज पतसंस्थेचा दिसत होता. हे तपासणी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढं आता दिगंबर अगवणेंनी माझ्यावर आरोप काय केला हे सगळं टिकना. मग सर्वात मोठा आरोप ह्याच्यापेक्षा झाला. काय आरोप केला की 2000 रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर
2019 साली माढा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. सगळ्यांनी वाचा. कुटुंबियासोबत महालक्ष्मी दर्शनासोबत जायचे ठरवले होते. त्यांची गाडी नादुरुस्त झाली, माझी गाडी नादुरुस्त झाली असल्याने माझी फॉर्च्युनर टोयोटो गाडी भाड्याने नेली. 5 ऑक्टोबर 2019 रोजी महालक्ष्मीसाठी जायचे होते. व्यक्तिगत गाडी नादुरुस्त झाल्यामुळे माझी टोयोटो गाडी 4 ऑक्टोबर रोजी मागितली. अडचणी वाजता, विनंती वाजता मी माझी गाडी 4,970 रुपये भाडे तत्वावर दिली. दिगंबर आगोनेला, ज्याला विधानसभेला आम्ही सहकार्य केलं, त्यांनी त्याची गाडी आम्हाला भाड्याने दिली. माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, ह्याची गाडी भाड्याने घेऊन गेलो मी. रणजित निंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून भरपूर मनुष्यबळ आहे, राजकीय पाठबळ असल्यामुळे माझी वेळोवेळी फसवणूक करत आहे. तसे मी त्यांना तसे सांगेल तर मला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली. त्यांच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजित निंबाळकर यांचा त्वरित गुन्हा दाखल करून न्याय मिळावा. कोण म्हणतंय? दिगंबर आगवणे. कितीची तक्रार आहे? पत्रकार बंधूंनी वाचलं का? 4,000. आता ही तक्रार तरी मी मान्य करतो, पलीकडची तक्रार तर त्याच्यापेक्षा गंभीर आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेट्रोल चोरी केली. मला सुषमाताई, मेहबूब भाई, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय, जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे, आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं. हा आरोप आहे का? 500 रुपये किमतीचे प्लॅस्टिक पॅन मधून चोरी करताना जयश्री आगवणे यांनी पाहिले व जातीवाचक शिवीगाळ केली. कुणाला? जयश्री आगवणेंना. मीच म्हणून सहन केलं. माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? कशाने हाणला असता? बुटाने हाणला असता. रणजित निंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून पाठबळ घडलेल्या हे काय मी तुला तीच खालचं वाक्य इकडे जिवंत सोडणार नाही. माढा लोकसभेत त्वरित त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणे म्हणजे अट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा हा पोलीस स्टेशन रोजीचा अर्ज आहे. आगवणेच्या कुटुंबावर किती अत्याचार केले, किती अन्याय केले, हे अन्याय कोण कुणावर करत होतं हे तुमच्या लक्षात येईल. आता ह्याच्यापेक्षाही मोठं कांड आहे. ह्या तक्रारी पोलीस स्टेशनने घेतल्या नाहीत म्हणजे त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल नाही केला. कशा करतील? त्यांच्या नोकऱ्या जातील का राहतील? 500 रुपये पेट्रोल चोरण्याकरता खासदार विमानाने गिरवीला आलाय आणि पेट्रोल चोरून पहाटे पळून गेला. हे झालं नाही. हे झालं नाही म्हटल्यानंतर मास्टरमाइंड ऍक्टिव्ह झाला. मास्टरमाइंडने नंतर काय आयडिया दिली? काढा रे आयडिया. हे जरा नाही ते ऑडिओ क्लिप वाजवा. पहिली तर आमच्या जयश्री ताईची ऑडिओ क्लिप जी त्यांनी कापली होती ती जरा नीट ऐका. वाजवा रे जरा जोरात. ठाकूर साहेबांच्या विषयी आता त्यांचा काय संबंध आहे लतीफाईचा ठाकूर साहेबांचा? नाही त्यांच्याविषयी काही नाही, मला तर काय माहिती नाही. नाही कोर्टात जाऊन तुम्ही तक्रार दिली आहे विनयभंगाची. आता असं का करताय तुम्ही? कोर्टाने फेटाळली आहे का? आता तुम्ही एवढं अडाणी बनू नका. काय होते, खरं बोलत नसल्यामुळे सगळा विषय होतोय. खरं बोलला असता नाही करत. तुम्हाला काय आता मी कोर्टात जाऊन त्यांच्याविषयी तक्रार दिली का मी विनयभंगाची? हो मग तुमची तक्रार आहे. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला ठोंबरे वकील आहेत की शिकवायला विचारा की त्यांना ठोंबरे वकिलांना म्हणा. कोणाकोणी नावं टाकल्यात? लतीफाईचं नाव आहे, आमच्या ठाकूर साहेबांचं नाव आहे. ही ती विनयभंगाची तक्रार. आरोपी नंबर 1 रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर. आरोपी नंबर 2 जरा उठा. विनयभंग कोणी केला? मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला. हे काय आरोपी नंबर 2 कुठे आहेत? खाली आरोपी नंबर 2 ह्याच्यामध्ये या दिसत नसेल तर इथं जिजामाला नाईक निंबाळकर नाव वाचा. आणि हे ऑनलाईन उपलब्ध आहे. हे जे आहे ना, हे ऑनलाईन उपलब्ध आहे की मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आगवणे ताईंचा विनयभंग केला. त्याच्याबरोबर आमच्या लतीफबाईंच्या घरात लग्न होतं.
आणि आमच्या कारखान्याचे संचालक सर्व यांनी विनयभंग केला. आता कोर्ट त्यांना विचारत होतं की विनयभंग मी एकटा करेन, ह्या कशा करतील? मास्टर माइंडला आम्हाला दोघाला गुतवायचं होतं. डोकं कसं चालतं बघा. आधी भुरटा चोर केला मला. बोललो तुम्हाला कधी मी मला भुरटा चोर केला? 5,000 रुपये भाडं दिलं नाही म्हणून अॅट्रॉसिटी केली. मी बोललो तुम्हाला कधी? काय सहन केलं मला. नंतर माझ्यावर जी मला दादा दादा ज्या क्लिप मध्ये म्हणते त्याच भगिनीने माझ्यावर विनयभंग केला. बोलायचं किती, रडायचं किती आणि लढायचं कोणासाठी? पैशासाठी माणसं जर इतकी माती मोल होत असतील, पैशासाठी माणसं माती खात असतील, आणि मला हे सगळे आरोप बघितल्यानंतर देवेंद्रजींनी म्हटले दादा तुम्हाला यावेळेस तिकीट देणार नाही. म्हटले तुमच्या मोठा खून दरोडा आरोप आला असता तर विचार केला असता. म्हटले तुमच्या भुरट्या चोरीचा गुन्हा हे इथं कुठे? हे विधानसभेत आहे, हाऊसमध्ये रेकॉर्डला आहे, तुम्ही जाऊन चेक करा. भुरट्या चोराचा आरोप माझ्यावर भुरटा चोर मला केला. आगे चलो रे यार. ह्याच्यावर प्रकरण थांबलं नाही. हे आता काल परवाचा व्हिडिओ आहे ज्या ताई रडतायत. हे कुणाच्या बंगल्यातनं बाहेर येते दिसतंय का? ईडी काय त्या ह्या तिन्ही भावांचा बंगला. यातून त्या ताई कशा बाहेर येतात जरा व्हिडिओ दाखवा इकडं. पूर्ण सुरुवात पासून चालू करा बरं. ही गाडी बाहेर आली, मुलगा पळत आला आगवण्यांचा. षडयंत्र कसं करतात, कोण करतं? ह्या आगवणी ताई पळत आल्या कारण दिसू नये म्हणून, आणि बंगल्याच्या इथे येऊन उभं राहिल्या. आता काय झालंय? बारके बारक्या पोरांकडे कॅमेरे आलेत, कोणतरी शूट करून पाठवते. आपण करतो का? कोणी जरी केलं. ही जेव्हा प्रकरण तापायला लागलं की आगवनीताई म्हटलं रडणार, येणार, पोरींची आत्महत्या काढणार, आत्महत्या पण येणार आहे. हे कुणाच्या बंगल्यातनं हे वकील मंडळी सगळी कशी तक्रार करायचं, कसं रडायचं, हे कुणाच्या? हे 3 भावांच्या बंगल्यातनं आल्या बाहेर. तयार करलं. एखाद्याची बदनामी, मगाशी वाक्य लिहिलं ना की योद्धा जर शरणगती येत नाही, शरणागती घेत नाही तर त्याला बदनाम करायचा. आणि 1 महिन्यापूर्वी रणजित निंबाळकर चांगला होता. हे संजय बाबा माझ्याकडे 2 वेळा आले. रामराजांचे 50 निरोप आले की आपण मनोमिलन करू. मी म्हटली कोथळाच बाहेर काढणार माझा. म्हटलं तुमचं मन पण नको, तुमचं मिलन पण नको, काही नको. या ताई बाहेर आल्यानंतर मग परत दुसऱ्या ताईंना संपर्क केला. त्या बिचारीचा काय दोष असं मला वाटत नाही. कारण स्त्री रडली की आपलं सगळं वाटोळच होतं. बरोबर आहे ना? पत्रकारांना पटतंय का नाही? पुढे घ्या. आता माझ्या लाडक्या ताईने माझ्यावर आरोप केलेत. किती? 277 गुन्हे ऊस मुकदमावर, ऊस कामगारावर फलटण मध्ये लादले. ताईचा काय दोष आहे का यात? हाय का दोष? ताईला माहिती देणे कोणी दिली? मास्टर माइंडने माहिती दिली. ताईने माहिती तशीच घेतली. कारण समोर जसं सोशल मीडिया पत्रकारांनी माझी बाजूच उचलली नाही, डायरेक्ट मला आतंकवादी गुन्हेगार करून ठेवला, तसंच त्या ताईंनी आपलं जसं येईल तसं वाजवायला चालू केलं. येईल तसं वाजवायचं. आता ह्या 277 गुन्ह्यामध्ये फलटण मध्ये फक्त 37 गुन्हे आहेत. किती? 37. त्यातल्या 12 गुन्हे स्वराज कारखान्याचे आहेत, 10-12 गुन्हे श्रीरामचे आहेत, साखरवाडीचे आहेत, शरयूचे आहेत. जिल्ह्यात मिळून 2021 नंतर 2025 पर्यंत 160 गुन्हे संपूर्ण जिल्ह्याचे. मग 277 गुन्हे कुठनं आले? आले का? हे आजची प्रेस नोट आहे एसपीची, सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर असेल, दुपारीच आली आहे. काय म्हणतायत पोलीस अधीक्षक? 2022 ते 25 मध्ये 160 फसवणुकीचे गुन्हे, टोळी मुकदमांचे आणि ह्यांचे कुणाचे? कारखाना व
जिल्ह्यातील वार्ताहर प्रतिनिधी साखर कारखान्यातर्फे फसवणुकीचे गुन्ह्याची माहिती वारंवार विचारणा केली. प्रसारमाध्यमांमध्ये गुन्ह्याच्या संख्येबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यानुसार माहिती देण्यात येते. सातारा जिल्ह्यात 22 ते 25 कालावधीमध्ये 160 फसवणुकीचे गुन्हे आहेत. साखर कारखान्याचे पैसे बुडले, तिथं लोकांना मारलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला नको का? आपल्या लोकांना टोळी मुकदमांना फसवलं, गुन्हा दाखल करायला नको? माझं काय चुकतंय का? आणि कारखाना ही स्वतंत्र संस्था आहे. मी तिथे काय संचालक नाही, चेअरमन नाही. सगळ्या कारखान्यांनी गुन्हे दाखल केले. फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरनी 277 गुन्हे दाखल केले. रणजितसिंह निंबाळकरच्या इथं वसुली केंद्र आहे, पोलीस छळ छावणी आहे, सगळं आहे. पण वस्तुस्थिती हे मित्रांनो, जो मित्र माझा जो बोलतोय त्यांनी माहिती घ्यावी. मला बोलण्याबद्दल, आरोप करणाऱ्याबद्दल, आरोपाला रणजितसिंह निंबाळकर घाबरत नाही आणि गुन्हा केला तर शिक्षेलाही घाबरत नाही. पण जो गुन्हा नाही केला तर कोणाच्या बापाला घाबरत नाही. पुढे चला. हे बघा, कारखान्यांच्या गुन्हे फलटण तालुक्यामध्ये स्वराज कारखान्याचे 1 ते 5, तुमचं दत्त इंडियाचे गुन्हे. पुढे चला. हे सगळे स्वराज, इतर फिर्यादी, सिरम कारखान्याचे गुन्हे, शरीव कारखान्याचे गुन्हे. हे काळे साहेबांची माहिती, फलटण शहर पोलीस स्टेशन. आगे चलो. आता ह्याच्यापेक्षा गंभीर प्रकरण समोर आलं. काय प्रकरण समोर आलं? बीडमध्ये ज्यांच्यावर आम्ही FIR केल्या, आम्ही समजा 10 लोकांवर FIR केल्या, फलटण मधनं त्यांना माणसं जाऊन भेटायला लागली की तुम्ही कारखान्यांच्या विषयावर आणि रणजितसिंह निंबाळकर गरम बट्टी लगाव तडका, कारखान्याचे मुकदम द्यायला लागले की रणजितसिंह निंबाळकरनी कसं मारलं, त्यांच्या लोकांनी कसं मारलं, पोलिसांनी कसं मारलं, मुंडेताईंनी त्यांना मदत केली, त्या बिचारी जी मयत झाली तिचा, आणि एकाही ह्या ज्या मुकदमांच्या विरुद्ध आम्ही तक्रार केल्या त्याच्या एकाही मुकदमाला, ज्या मुकदम बोलले त्याच्या एकाही मुकदमाला त्यांनी टेस्ट केलं नव्हतं. पण प्रत्येक मुकदम म्हणायचा मुंडेताई मला भेटली आणि मीच तो मुकदम. जयारी हे ते गुन्हे. आता हे भाऊसाहेब राठोड म्हणून एक व्यक्ती बोलला परवा बीडमध्ये, त्याच्यावर इतर ठिकाणचे गुन्हे किती आहेत ते काढले. ज्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केलेत ते हबप नाहीत. सगळ्यांनी, पत्रकारांनी बघावं. हे भाऊसाहेब राठोड तो जो बोलला त्याची ही परिस्थिती. मधुकर राठोड म्हणून त्याचा भाऊ बोलला, विमानतळात नेलं, पोलीस स्टेशन पासून उचलून विमानतळात नेलं आणि झाडाला उलट टांगून मारलं. मी 2-3 दिवस झालं पत्रकार परिषद घ्यायला मला उशीर झाला. म्हणजे विमानतळात झाड शोधत होतो. तुम्ही कुठे झाड? विमानतळात झाड नाही, आणि ह्या बिन झाडाचा मुकदम उलटा टांगला आणि तो म्हणतो की मला मारलं. अरे वार पट्या. त्या भाऊसाहेबच्यावर किती उभं. शिवाजी गरकळ नावाचा एक वयस्कर मुकदम. मी होतो, मलाच अस्वस्थ वाटायला लागलं. मुंडेताईंनी मला आधार नेला आणि पोलिसांनी मला घेऊन गेले. त्याच्यावर इतर कारखान्यांचे गुन्हे किती तेही बघा. हे सर्टिफिकेट आहेत, तोंडी बोलत नाही, कुणी सह्या केलेल्या रिमांड रिपोर्ट बदले सर्टिफिकेट, याच्या मुंड्यांच्या सह्या नाहीत. बीडकरांना मला तुम्हाला सांगायचंय, मुंडेताईंनी ह्या मुकदमांचा आमचा काय संबंध नाही, त्याच्यावर सह्या केलेल्या नाहीत. मुंडेताईचा काही यामध्ये विषय नाही. तुम्हाला भडकवलं जातंय, तुम्हाला चिडवलं जातंय. आता हे मुकदम का चिडल्यात? कारण ह्यांचे आरोप सिद्ध झालेत. ह्यांना लाईफ लागणार आहे. लाईफ 15 वर्ष शिक्षा लागणार आहे. किती? 15 वर्ष. मग साहजिक आहे ना, 15 वर्ष शिक्षा लागणार असेल तर आता रेटून खोटं बोलतात. कसं खोटं बोलतात एकदा बघूया आपण. चलो आगे. आता हा व्यक्ती बघा, चालू करा. विमानतळावर नेऊन मला मारलं. आज बी माझा मनका हा काम करीत नाही. कारण का, आता कशाने मारहाण करत होते? ते मला झाडाला बांधून वरून खाली मानेवर सोडित होते, आणि परत लाता बुक्या काट्या आणि ते ह्याचे मोटरसायकलचे हे होते, शॉकअप होते हो साहेब. अशा पद्धतीने मला मारहाण केली. विमानतळावर झाड शोधून दाखव.
आणि विमानतळाच्या भिंतीला लागून दिवाणी न्यायालय, दिवाणी न्यायालयाची भिंत संपती की पोलीस स्टेशन आहे. ह्या पट्ट्याला दिवसा नेलाय, लटकावला विमानतळामध्ये झाडामध्ये, दिवसा मारला. आणि मधुदीप बंधन झाल्यानंतर निसर्ग राहिलं होतं, निसर्गावर नेऊन ठेवला. म्हटले अरे मारला तर तुला निदान बाहेर नेऊन ठेवत्याल, एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये कसं कोण नेऊन ठेवल. निसर्ग बदनाम, दिवाणी न्यायालय शेजारी आहे. हे महाशय काय म्हणतात बघा. मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला नेल्यानंतर पुन्हा दवाखान्यात नेलं. आपल्या मुंडेताई आता हे काल आपल्या बीडला जी घटना घडली त्या ताईने तपासलं मला. मग ते म्हणून ओळख, त्या PSI ने ओळख करून दिली, हे बीडच्याच म्हणले हे बी. मग ओळख करून दिल्यावर मग दिली तपासून, BP तपासून आम्हाला ते त्यांचं ते लेटर दिलं. आणि ह्याला पोलीस स्टेशनला नेऊन आम्हाला 3 दिवसाचा PCR दिला. तुमच्या वेळेला असं घडलं होतं का की तुमचा जो BP आहे किंवा चांगला वेगळा रिपोर्ट द्या, असं काही बोलले होते ते मॅडमला? नाही, माझा BP चांगलाच होता, त्याच्यामध्ये याचा काही प्रश्न नाही. तुमच्या समोर कधी घडलं होतं असं की वेगळा रिपोर्ट घेण्याच्या संदर्भात? नाही, माझ्या समोर नाही, पण मॅडमची माझी ओळख झालेली आहे. हो. त्यांच्याशी संवाद झाल्यावर नंतर कधी बोलणं झालं तुमचं त्या डॉक्टरचं की असं काही तिथं होतं? नाही झालं ताई संग बोलणं. माझं 2 वेळेस झालंय, पण नंतर माझं नाही बोलणं झालं. ह्यांनाही मुंडेताई भेटल्या. एक तर मुकादमा अजून दाखवायचा आहे, ते 2021 मुंडेताई 23 मध्ये आल्या, ते 2021लाच भेटल्या त्यांना. मास्टर माइंड जोरात आहे हो. पुढे घ्या. ह्यो माणूस इतका हरामखोर आहे मी. रणजित दादा. हा हरामखोर आहे. याच्या अगोदर मी फलटण शुगरला म्हणजे हनुमंतराव पवार होते चेअरमन. त्या टायमाला त्यांचा दुसरा गावात कारखाना आहे, तिथं मी 10 वर्ष काढलेले येतो. त्या हनुमंतराव पवाराचा सुद्धा ह्या माणसाने काटा काढलेला आहे. ते आपण लय किरकोळीत. हा, माझ्या समोरची गोष्ट आहे. हनुमंतराव पवार त्या भागातला होता. ऍक्सिडेंट मध्ये गुंडाळ लावून ऍक्सिडेंट मध्ये त्याचा काटा काढला. मी त्यावेळेस सायकली फिरत होतो, 17 वर्षाचा होतो. 1997 साली त्यांचा मृत्यू झाला होता. मी 18-19 वर्षाचा असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये हे महाशय म्हणते माझ्या समोर हनुमंतराव पवारांचा काटा काढला. जय हरी. आगे चलिए. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली, की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांच्या 2 PA येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो. ते प्रकरण माझंच होतं. ते त्याचा तपासणी रिपोर्ट आहे, कोणी तपासलाय त्याला. पुढं वाजू हे वाजवा पूर्ण. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली, की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांच्या 2 PA येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो. ते प्रकरण माझंच होतं. ते पुढे चल, जाऊन द्या, पुढे चल. आता मी धनंजय आत्माराम ननावरे, सोशल मीडिया व न्यूज चॅनल यांना विनंती करतोय की आमचं ननावरे हे जे प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट आहे. आम्ही पोलिसांना व न्यायालयाला याची माहिती दिलेली आहे. तरी आम्हाला मानसिक त्रास होईल असं कुठल्याही न्यूज चॅनल व सोशल मीडिया यांनी वक्तव्य करू नये ही विनंती. त्यांचं म्हणणं हे दिलं होतं की हा रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार निंबाळकर, त्यांच्या भावाच्या आत्महत्येस त्याच्या कुटुंबाने दिलं होतं. त्यांचं पण त्या बिचाऱ्याने विनंती केली आहे की त्याच्याबद्दल जास्त बोलू नका. काय परिस्थिती, त्या गरीब माणूस आहे, त्या माणसाला रोज जाऊन डिवचलं जातं. किती पैसे घेतले? अरे बाबा, माझा त्या माणसाशी काय संबंध नाही. त्याच्या कुटुंबाने दुसऱ्या दिवशी जबाब दिलेले आहेत. त्याच्या तोंडात शब्द घातला. मास्टर माइंड. त्यामुळं सोशल मीडियाला माझी विनंती आहे की ह्या माणसांच्या, ह्या कुटुंबाच्या बाबतीत कृपया करून त्यांच्या ऑडिओ क्लिप्स, त्यांच्या त्रास होतोय त्यांच्या कुटुंबाला फिरवू नका. आता हे महबूब बाय शेजारी कोण आहे? येऊन गेले ते आत्ताच. हे सगळं तयार कसं झालं? दिगंबर आगोने यांचा रामराजेमध्ये माझा कधी संबंध नाही. शेजारी
ताई आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांना जाऊन भेटल्या होत्या. प्रोटीन कुठनं, आता बोलायला प्रोटीन तर पाहिजे ना, आयडिया. हे उत्तमराव आहेत. दुर्दैवी, मला लाज वाटते. माझा खून जरी केला असता ना तरी चाललं असतं. मास्टर माइंडनी त्या 2 पोरींचं ट्रेनिंग घेतलं. काय केलं? ट्रेनिंग घेतलं. लोकसभेची निवडणूक होती, 4-8 दिवसात तिकीट राहिलं, त्याचं तिकीट कसं कापलं जाईल. त्या पोरींना नकली आत्महत्या करायला लावली, स्वतःच्या दवाखान्यामध्ये आणून ऍडमिट केलं. आणि हिथं ती काय ठिकाणा म्हटल्यावर डॉक्टर हसायला लागले, पुण्याला घेऊन गेले. ही परिस्थिती म्हणजे रणजितसिंह निंबाळकर पेट्रोल चोर, रणजितसिंह निंबाळकर विनयभंग करणारा, रणजितसिंह निंबाळकर गाडी भाडं न देणारा, अट्रॉसिटी शिवेगाळ करणारा. राहिलं होतं एवढंच की फक्त या कुटुंबाने माझ्यावर आत्महत्येचं प्रकरण दाखल करायचं होतं, तेही मास्टर माइंडने दाखल करून टाकलं. पण मास्टर माइंडने मग इथं गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तपासणी करून घ्यायला पाहिजे होती, मेडिकल रिपोर्ट खोटे बनवायची गरज नव्हती. एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टर माइंडने माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तरी चाललं असतं ना. किती माणसाला त्रास द्यायचा एखाद्याला, किती सहन करायचं, आणि तरी सुद्धा म्हणायचं बदला घ्यायचा नाही, बदलावा आणायचा आहे. हा रणजितसिंह नाईक निंबाळकर ते करतोय. चलो आगे. आता आदरणीय संपदाताईच्या विषयामधला हे विषय आपण सगळ्यांनी नीट समजून घ्यायचा आहे. त्यांच्यावर त्यांच्या खात्याअंतर्गत पोलिसांच्या तक्रारीविषयी चौकशी चालली होती. काय चालली होती? चौकशी. त्या चौकशीमध्ये त्या ताई काय म्हणतायत की माननीय खासदार यांचे 2 PA त्या ठिकाणी आले होते. त्यांनी मला खासदारांना फोनवर बोलणं करून दिलं. मी खासदार सरांना खासदार सरांनी विचारणा केली की पोलिसां कर्मचाऱ्यांनी आपल्याविषयी कंप्लेंट आहे, त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे का? तेव्हा त्यांनी असे सांगितले की आरोप चुकीचे आहेत, असे माझ्याकडून होणार ना, पुन्हा होणार नाही. त्यांना मी हमी दिली. एवढंच वाक्य मास्टर माइंडला सापडलं. आणि तो खासदार, हे वाक्याचं कधीच 4 महिन्याचं, ते मेडिकल डॉक्टर आहेत. जेव्हा मी इथे एखादा मुकदम वगैरे आणतो ना, तेव्हा वेगवेगळ्या खासदार आमदारांचे फोन येतात. त्यांचे तालुक्यातले कार्यकर्ते असतात ना. हे कुठल्या खासदाराने फोन केला आणि त्या ज्यांनी कोणी केला, मी तर म्हटलं मला आठवतच नाही, मी 100 फोन करत असतो, मी पण केला असतो. ह्याच्यामध्ये गैर काय? पण खासदारांनी त्यांच्या PAने दबाव आणला. 6 महिन्यापूर्वीच्या दबाव आणलेल्या ताई मधुदीप हॉटेलला जाऊन स्वतःच्या हस्ताक्षराने हातावर लिहून गुन्हेगारांची नावं गळ्यात फास ऐकून ह्या PAच्या दबावामुळे आत्महत्या करू शकेल का? करू शकते का? आणि ह्यात काय म्हटलंय, पोलिसांनी तुमच्या जी तक्रार त्यांच्याविषयी चालू होती त्याच्याविषयीची माहिती त्यांनी घेतली होती. मी खासदार नाही, 1.5 वर्ष झालं पडलोय. पण ठीक आहे, ह्याच्यामध्ये गैर नाही की फक्त एवढंच की संपदा मुंडेच्या आत्महत्या दाखवायची, सगळ्या चॅनलवाल्यांनी फास दाखवायचा आणि माझा फोटो शेजार दाखवायचा. जय हरी. पुढे चला. आता फोन करणाऱ्या त्याच्या कुटुंबाने स्टेटमेंट दिलं की कोण PA वाजवा. फलटणचे खासदार असा आपण उल्लेख करताय, पण त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का? कोणाविषयी आपण बोलतो? नाही सर, नाही माहिती. अच्छा, मग ते फलटणचे खासदार होते हे कशावरून तुम्ही सांगताय? ह्यातल्या कुठल्या आधारावर तुम्ही हे सांगताय की ते फलटणचेच खासदार होते? ते PA कदाचित त्याच्या ओळखीचे असावेत, कारण त्यांच्या आधी पण त्यांचे फोन यायचे. अच्छा, खासदारांच्या PAची नावं आपल्याला माहिती आहेत? हिवरे का काहीतरी असं सांगितलंय, पण कन्फर्म मला माहिती नाही. हिरवे काय संबंध आहे? मुकुंद रणवरेंनी आदल्या दिवशी रात्री रोहित नागटेळेंच्या फोनला फोन केला आणि कुणाचा नंबर आहे हे कशावर चेक केला? ट्रू कॉलरवर. ही त्याची मिस कॉल पडलेला, ही त्याची डायल हिस्ट्री आहे. रणजितसिंह निंबाळकरला काय येडा समजतं का? दुसऱ्या दिवशी पांडुरंग गुंजवटे, पांडुरंग हरी, पांडुरंगाने तेच केलं. काय केलं पांडुरंगाने? रोहित नागटेळे शेजारीच राहतात, कधीही जमत नाही त्यांचं. त्यांच्या फोनला फोन करून म्हटले माझा फोन हँग झालाय. कोण बोलतोय? रोहित बोलतोय ना.
फोन रोहितने परत कॉल केला त्यांना, साधा कॉल केला. का फोन केला तर विचारलं. रोहित त्यावेळेस माझ्या शेजारी होता. मी सांगितलं रोहित उद्या त्या पीएनच्या जागा तुमचं आणि राजेशचं नाव येणार हे मला माहिती होतं. तेवढं मास्टर माइंडला ओळखतो ना मी. ह्या दोघांनाही रामराजेंच्या बंगल्यावरनं हा रामराजेचा पीए मुकुंद रणवरे आणि ह्या दोघांच्याही फोनला फोन करून चेक केलं की ह्याच नाव द्यायचं ना. मग नाव दिलं. मग दुसऱ्या दिवशी ताई सांगायला लागल्यात रोहित नागटिळे, राजेंद्र शिंदे ही नावं तयार झाली आणि ह्यात आली. हिरवे गायब झाला. आणि त्या हिरव्याने तरी काय बिचाऱ्याने केलं होतं, खासदाराला फोन जोडून दिला आणि माहिती घेतली होती फक्त. तो खासदार मीच, पीएच माझे जयारी. चला पुढं. आता असंच एक प्रकरण जयकुमार गोरे साहेबांच्या बाबतीत झालं होतं. हे महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे. काय म्हणतात आपले श्रीमंत, ऐका. मॅडम नमस्कार. हा नमस्ते. तुमचा मेसेज आला, मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं. हो नाही बरं झालं ते. मी पण परत काय ते परत इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ते काय माझ्या डोक्यात म्हणायला. आता एक काम करा, तुम्ही घरीच थांबा. प्रदीप येईल 4:30. तू गाडी आणली नाही बघ, तो येईल तुमच्याकडे. बर ठीक आहे चालेल. तिथनं काय करा, आता तर थोडीशी सोय करतो मी. त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपरमध्ये दिवाळी झाल्यावर तुमची थोडीशी सोय करतो. बर चालेल. कुपर म्हणजे शेजारीचे. बर नाही काय हरकत नाही. तुमचं हे बँकेचं होईपर्यंत जरा कुठल्या प्रकारचं बँकेच्या माझ्या डोक्यात काय ते मी तुम्हाला सांगतो. काय असतं बँक ऍश्युरन्स नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यात कसं आहे, या बँकेच्या 300-350 शाखा आहेत. ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार आणि धरून झाला की सातारच्या एका ब्रांच मध्ये 5 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा झाला माझा इन्शुरन्स कंपनीला. म्हणजे 17% पैसे आम्हाला बँकेला मिळणार. तिथं आम्ही काय करणार होतो, ती इन्शुरन्स कंपनी जी कोणी येईल टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे 50 घ्या, असा एक विषय. पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल. हे जर तुमचं जुळलं तुमची सोयच होईल ना, जवळच्या जवळच म्हणते. बरोबर. पण त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते, खूपच प्रॉब्लेम झाला होता. प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं. तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की तुम्ही त्या बाईला, आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना व्यावसायिक मॅडम लोक जे असतात कसं करणार. त्यामुळे मी प्रदीप भाऊला बोलले होते की मला सातारा नकोच आहे, मी सातारच्या बाहेर कुठेही राहते. कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले नाही या सगळ्या प्रकारात. म्हणजे ते असं म्हणतात ना, करायला गेलो गणपतीन झाला मारुती, तसं झालेलं. एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या. सगळं म्हणजे इन्कम सोर्स माझा पूर्ण थंडावला. काय त्याच्या आधी व्यवसाय काय करत होता? ह्या केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत, त्या मी रन करायच्या. आता जवळजवळ 9-10 वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता. आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक 70 ते 80 हजार रुपये मला त्यात मिळायचे. अशा वर्षाच्या एक 10-12 बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता. आणि आता कसं झालं, त्यात माझी मोनोपॉली झालेली आहे की मी चांगलं काम करते. अजूनही तुम्हाला कोण म्हणतंय करू नका? अहो मी तेच प्रदीप भाऊला बोलले की औंधचं कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी. पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई, सातारचं कला वाणिज्य, ते ह्या जयकुमार मी गुन्हा नोंदवला, पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली. हॅलो नाही तुमचं चालून द्या, माझा माईक. मॅडम नमस्कार. हा नमस्ते. नाही परत नका लावू, जिथपर्यंत आलो तिथपर्यंत लावा. दुसरी. हॅलो. चला मंडळी एक पण बोला. चला पत्रिका असल्या तर लवकर द्या. चला
बरं सर, आज तारीख एवढ्यात मिळणार नाही, मला वेळ नाही, मी आज 2 दिवसांनी याच्यावर परत तारीख. हॅलो हॅलो, मोहिते बोलते मी सातारावरून. बोला. आरोप केले. मी आता घारगे काकांच्याकडे जाऊन आले, तर ते म्हणले तू फोन कर, मी त्यांना बोललोय म्हणून. तर मग आम्ही दोघं मिळून करू ना. मला तुम्हाला काय पाहिजे? फलटणला येऊन भेटून जाऊ का मी? म्हणजे मला तुम्हाला डिटेल सांगता येईल. अहो आधीच बघा सगळे लक्ष असते त्यांचं. मला ना ते कॉलेजला ती स्कीम एक रन करायची आणि त्यामध्ये मला चांगले पैसे मिळतील. औंधच्या कॉलेजवरती. कुठल्या? औंधचं कॉलेज आहे ना, राजा श्रीपती, त्यावरती रन करायची आहे. कारण ते प्रायव्हेट कॉलेज त्यांना काहीतरी. हो हो, त्यांना काय मी सांगू शकतो. सांगितलं तर गाडगे साहेब हो ना. पण राजकारण सांगेन मी, पण ते थोडं अवघड होईल. म्हणजे ऐकतील आणि ते सगळं आजीलाच बघतात कसं सांगायचं. हो, नाही ते आहे माझ्या कानावरती आणि त्यांच्याकडून फक्त काय मान्यताच मिळेल, पण बाकीचं सेटअप वगैरे लावायला किंवा गव्हर्नमेंटला जे पाठवायचे जे आहेत पैसे वगैरे, तर तो सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणून मी काकांच्याकडे पण गेले होते, घारगे काकांच्याकडे. बोलले मला ती मदत आम्ही करू, स्कीम तर चालू करा कुठं. हा मग तेच ना. हो ना, पण हे सुरुवातीला हे का जर गव्हर्नमेंटचं वगैरे सगळं पाठवलं ना, तर माझं साधारण 1 महिना 1.5 महिन्यात काम सुरू होईल. बसून आहे मी अक्षरशः. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पैसेच पाहिजे. हा हा, मग सांगतो ना, करतो ना. मग कुठं मी करतो. आणि किती दिवस लागतील? म्हणजे माझं ना, तुम्हाला मी खरं सांगते, कागद तयार करून ठेवा, माहिती आहे मला. मास्टर जयकुमार गोरेचा कसा कार्यक्रम लावला होता बघा मास्टर बाईंनी. काळजी करू, आम्ही करू, घाबरू नका एवढा विषय. नाही नाही नाही, तुम्ही दोघं असल्यावर मी नाही घाबरत. आम्ही दोघं नाही आलंय काय खरं ते तुमचं तिथे कुपरमध्ये व्हायलाच पाहिलं. नाही ना झालं. आणि मी एका जॉबवरती कोणाचं तरी झालं ना मला. नाही झालं, त्याचंही नाही झालं, कुणाचंच नाही. त्यामुळे तर खूप प्रॉब्लेम. आणि ही स्कीम काय शिकल्या? तो ENTC झालेला आहे, डिप्लोमा झाला त्याचा सातारा पॉलिटेक्निकला. त्याला भेटायला पाठवता का मग? हो पाठवते. फलटणला मी या आठवड्यात नाही, 2 दिवसाचं येतं. 12ला बघा मी कुठे. 12 तारखेला का? बर चालेल, पाठवते. त्याचंही कुठंतरी झालं ना तर बरं होईल. म्हणजे सगळे. देवराज मोहिते. पुतण्या आहे तुमचं? नाही, भाचाच आहे, भावाचा मुलगा. बर, ठीक आहे. ओके. मग आता मी घारगे काकांना काय सांगू? ते म्हणलेत बोलणे झाले की मला फोन कर. माझं झालंय बोलणं, करून सांगा. करायचंय म्हणून एवढं सांगितलं, एवढं सांगा फक्त. बर चालेल, ठीक आहे. मी तुमची खूप आभारी आहे. आवाज कोणाचा आहे? मी तर ओळखत नाही आवाज. आवाज मला ओळखायला आला नाही. पत्रकार बंधूंना आवाज ओळखायला आला का? मास्टर माइंड महिलांच्या मार्फत कसं कार्यक्रम करतोय? ताई, तुम्हाला ओळखायला आला का आवाज कोणाचा आहे हा? अरे का जोरात बोला, मी स्टेजवर ऐकाय ना मला. रामभाऊ आगे चलो. आता मी म्हणत नाही बरं का, सुषमा ताई सांगणार आहेत आपल्याला की हे आरोप आणि हे डॉक्युमेंट हे सगळं कोण पुरवतंय. मी नाही सांगणार. चला. शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत. अरे काय तुम्ही कॉपीराईटचा विचार. काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? कुणाचं आहे नाव? मी नाही सांगत आहे. ताई जरा सांगा, कोण करतंय फलटणची बदनामी? मागणं आवाज आला पाहिजे.
हा समोर उभा असणारा 500 रुपये पेट्रोलचा चोर कोणी निर्माण केला? हे सुषमाताई आहेत. सुषमाताई, आम्हाला तुम्हाला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाहीये, पण दुर्दैवाने तुमच्या मोबाईल मधून जे काही फलटणकरांना दिसायचं होतं ते दिसलेलं आहे. आगे चलो. आणि सगळी शस्त्र दर दसऱ्याला पुजणार आहे. एक सुद्धा शस्त्र बेकायदेशीर नाहीये, ताई काळजी करू नका. सगळ्यांची माझ्याकडे स्पेशल लायसन्स आहे. रणजित निंबाळकर जुनी शस्त्र बाकी शस्त्र करण्याकरता विशेष लायसन्स धारण करतोय, त्यामुळे जास्त शस्त्र बाळगण्याची माझ्याकडे परवानगी आहे. बर, परत क्लिप लावा. वन्स मोर म्हणतायत. आता माझा कॉमेडी शो करू नका म्हणजे झालं. हे लावा रे परत ती. हे फिरा ना. न्यूज 18 ला बघायचं आहे. पहिली दुसरी ही जी मुलाखत जेव्हा दिली शस्त्रांच्या बद्दल, जरा काय होतंय टेक्निकल प्रॉब्लेम. अरे सुरुवात नाही करायची, शेवटाकडे निघालोय आपण. आता एकदा ह्या भस्मासुरांचा शेवट करायचा आहे. अरे नको सारखा चेहरा दाखवू, भीती वाटते मला. शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत. अरे काय तुम्ही कॉपीराईट काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? कुणाची भीती आहे? ह्याची भीती आहे. आता जायचं का पुढं? चला पुढं. आपल्या ताईविषयी कोणी काय बोलायचं नाही, तिची चूक नाही. आगे चलो. मी चांगला एंटरटेनमेंट शो करू शकतो अशी मला वाटायला लागलेली. धंदा बदलायचा काय? बघा, तुम्ही जर मला जवळ नाही केलं तर मी इंडस्ट्री चेंज करून दुसरीकडे जाईन. आता काल ते म्हणाले होते की ह्याला 96 कुळी असल्याचा अभिमान आहे. हाय 96 कुळी ओरिजिनल नाईक निंबाळकर आहे, काय शंका आहे का? 1200 वर्षाचा इतिहास खाली येतोय आणि डुप्लिकेट नाही, मिक्स नाही, काय नाही काय नाही, ओरिजिनल 96 कुळी आहे. हाय तर हाय, कशाला चिडताय? आगे चलो. दत्त नाही, मला काय बोलायचं नाही. हे जे संभाजीराव जे आमच्या मूळ होते, बन्यासाहेब म्हणजे माझे पंजोबा, निळकंठराव धन्यांचे वडील. रघुनाथराव हा त्यांचा पुतण्या म्हणजे मालोजीराजे, म्हणजे माझ्या आजोबाचे मालोजीराजे. तिकडे इकडे घ्या. माझ्या आजोबाचे मालोजीराजे कोण आहेत? तिकडून आलेत, आमच्या घरातनं आलेत. कोण आलेत? इथं मालोजीराजे दिसत आहेत का? इथं आहेत मालोजीराजे. कोण आहेत हे? माझ्या आजोबांचे सख्खे चुलत भाऊ. मालोजीराजेंचे वडील आणि माझे पंजोबा हे सख्खे भाऊ आहेत. हा निंबाळकरच नाही, नाईक निंबाळकर नाही. आसूला गेलं की शिवरूपराजांना म्हणायचं शेवटी घर आमचं आहे. करमाळ्याला गेलं की म्हणायचं हे मलठणचा आहे, आमचा काही संबंध नाही. एक ठिकाणी कुठंतरी एकत्र येऊन द्या. पण मी ओरिजिनल आहे. चला पुढं.
बोलो झाले, मला संपलेलंही कळालं नाही. एका पाठोपाठ दिगंबर अगवणे त्यांच्या मुलीच्या जी काय संभाव्य मास्टर माइंडने डिझाईन केलेली आत्महत्या, बिसमरी, पेट्रोल चोरी, 354 ऊस मुकादम, सुषमा अंधारेताईंचा जो आरोप होता 277 केसेस, राहिला आता बॉयलरचा एक त्यांनी सांगितलं की बॉयलर मध्ये काही लोकांना नेऊन टाकलं. आता बीडवरनं 400 किलोमीटर घेऊन बॉयलर मध्ये तिकडे टाकायला नेऊन